भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकामध्ये राहून पृथ्वीवर परतलेले आहेत. आज पहाटे त्यांचं यान 4 वाजण्याच्या सुमारास पृथ्वीवर दाखल झालं. त्यांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झालेल्या होत्या. त्यावर मात करत ते सुखरूप परतलेले आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळ यानामधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे ते गेलेले होते. ही मोहीम केवळ 8 दिवसांची अपेक्षित होती. मात्र प्रक्षेपणानंतर अंतराळ यानाच्या सर्व्हिस मॉड्यूलच्या थ्रस्टरमध्ये हिलियम गळती आणि इतर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि त्याचमुळे त्यांचे परतीचे वेळापत्रक लांबले. हा प्रवास 8 दिवसांपासून 9 महिन्यांपर्यंत पोहोचला. याच दरम्यान त्यांनी अवकाशामध्ये अनेक संशोधन आणि प्रयोग केले. अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्यासाठी नासा आणि एलॉन मस्कनं प्रयत्न करून स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सूल अवकाश स्थानकावर पाठवलं आणि त्यांना सुखरूप परत आणलेलं आहे. सुनीता विल्यम्स यांच्या पृथ्वीवर परतीनं त्यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल जगभरात सध्या आनंद व्यक्त केला जातोय. Big smile, big waves. She, like her other crew members, now will be assisted onto mobility aid. तर या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी कल्पना चावला विज्ञान केंद्राचे संस्थापक संजय पुजारी सर आपल्या सोबत आहेत. संजय सर, नमस्कार. नमस्कार सर, सुनीता विल्यम्ससह 4ही अंतराळवीर हे आता पृथ्वीवर परतलेले आहेत. त्यांचा नेमका हा परतीचा प्रवास कसा होता परतीच्या प्रवासाचा हा संपूर्ण थरार? खरं म्हणजे केवळ 8 दिवसासाठी आपली सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकावर गेली होती आणि याच्यापूर्वी तिने विक्रम जागतिक केलेला आहे की अंतराळ स्थानकावर जवळजवळ ती 6 महिने राहिलेली आहे. सुनीता विल्यम्स ही जेव्हा पृथ्वीवरून अंतराळात गेली तेव्हा आपण एक विचार करू शकतो की आपण समजा पुणे जिल्ह्यातील एक रहिवासी आहे, मी लोणावळ्याचा आहे, तर पुण्याहून मी मुंबईला गेलो तर मी लोणावळ्याचा आहे म्हणून सांगेल आणि मुंबईहून मी दिल्लीला गेलो तर मी महाराष्ट्राचा आहे म्हणून सांगेल आणि मी भारत सोडून इतर कोणत्याही देशामध्ये गेलो तर मी भारताचा आहे म्हणून सांगेल. पण एखादी व्यक्ती पृथ्वी सोडून जाते तेव्हा म्हणते की मी पृथ्वीवरची रहिवासी आहे. कल्पना चावला देखील म्हणायची होल युनिव्हर्स इज माय नेटिव्ह लँड. या अंतराळवीरांचं विश्व हे समुच्च ब्रह्मांडच असतं. सुनीता विल्यम्स या अंतराळात असताना जे मानव जातीसाठी केलेले प्रयोग आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. आपल्या ज्या विविध लसी आपल्याला दिल्या जातात त्या लसीकरण आणि व्हॅक्सिनेशन जे केलं जातं त्याची पोटेन्शी तपासायचं काम या अंतराळवीरांना करावं लागतं. आपण म्हणतो या अंतराळात आहेत. खरं म्हणजे ह्या सर्वजण अंतराळवीर ग्रॅव्हिटी पासून दूर गेलेले असतात. ही ग्रॅव्हिटी तुम्हाला आम्हाला या पृथ्वीवर सतत आमच्या शरीरावर कार्य करत असते. माझं हृदय, तुमचं हृदय आता चालू आहे आणि आपलं रक्ताभिसरण चालू आहे. हे कशामुळे? तर हे ग्रॅव्हिटीमुळे. आणि ही ग्रॅव्हिटी भेदून वरती जायचं आहे. 9.8 मीटर पर सेकंद इतक्या वरती जायचं आहे. आणि ताशी म्हणजे सेकंदाला जो वेग आहे एक्सेप्ट व्हेलॉसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंद एवढ्या वेगाने ते रॉकेट वरती जाईल आणि जवळजवळ 450 मैल उंचीवर असणारे अंतराळ स्थानकामध्ये याचं त्यावेळेला या आपले अंतराळवीर गेले. पण परतीचा प्रवास सुखकर नव्हता. हा प्रवास सुखकर होण्यासाठी, परत नीट येण्यासाठी नासाने प्रयत्न केले, विविध संस्थांनी प्रयत्न केले आणि आज आपला पृथ्वीवरचा हे जीव म्हणजे पृथ्वीवरचे रहिवासी कोणत्या गावाचे, कोणत्या देशाचे नाहीत, तर पृथ्वीवरचे रहिवासी परत आपल्या पृथ्वीवर आले. याचा आपल्या सर्वांना नक्कीच आनंद होत आहे. म्हणून आपण नक्की रोजच लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला महत्वाची आहे ती ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण शक्ती. या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तुम्ही आम्ही सारे जण या पृथ्वीवर जिवंत आहोत, जगत आहोत.
ही ग्रॅव्हिटी भेदून जाणाऱ्या व्यक्ती त्या ठिकाणी प्रयोग करतात, ते समस्त मानव जातीसाठी आणि सजीव सृष्टीसाठी. सुनीता विल्यम्स यांच्या कार्याला आपले प्रणाम आहेत. आणि ज्या या सेवा संस्थांनी या याच्यामध्ये आणण्यासाठी जी मदत केलेली आहे, त्या सर्व तंत्रज्ञानाने जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनाही प्रणाम केला पाहिजे. कारण इतक्या दुरून सुखरूपपणे पृथ्वीवर आणणं. आता हे पृथ्वीचे रहिवासी होतील, हळूहळू त्या ग्रॅव्हिटीशी मॅच होईल आणि ग्रॅव्हिटीशी ते मॅच झाले की मग तुमच्या आमच्याशी ते गप्पा मारतील. जेव्हा कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स या बहिणी सारख्या मैत्रिणी या नासामध्ये काम करत असत आणि कल्पना दीदी या जगातून गेली, तेव्हा सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावलाचे पप्पा हे बराच वेळ तिच्या आठवणी सांगत बसलेले असत. माझ्याकडे कल्पना चावलाचे वडील अनेक वेळा आलेत. आत्ता देखील नुकतेच जानेवारीमध्ये कल्पना चावलाचं सारं कुटुंब इथं लोणावळ्यात राहून गेलं, कल्पना चावला स्पेस अकॅडमीमध्ये. तर त्या काळामध्ये जेव्हा ही सुनीता विल्यम्स 6 महिने स्पेसमध्ये होती, तेव्हा माझ्याशी स्काईपवर बोलले. त्यावेळेला व्हॉट्सअप इंटरनेट इतकं नव्हतं, पण स्काईपचा जमाना होता. स्काईपवर त्या माझ्याशी बोललेल्या आहेत. एक सहृदयी मानव आणि सतत चिरतरुण असणारा मानव म्हणजे अंतराळवीर असतो. अंतराळवीर कोणाचाही आधार न घेता स्वतःचा निर्णय स्वतः घेणारा, अंतराळात राहणारा हा अंतराळवीर जेव्हा पृथ्वीकडे परत येतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. या आनंदामध्ये आपलं चॅनल जे आहे टीव्ही चॅनल, या टीव्ही चॅनलनं ही जी संधी आम्हाला दिलेली आहे की आपल्याशी संवाद साधण्याची, ही फार बहुमोल आहे. ही जी ऊर्जा वापरली गेली खाली पृथ्वीकडे येण्यासाठी, त्या ऊर्जामध्ये जवळजवळ सूर्याच्या बाहेरच्या कोअरमध्ये जी 2000 अंश सेल्सिअस शतक्रमी इतकी ऊर्जा असते, ती जवळजवळ 1800 अंश शतक्रमी एवढी ऊर्जा या जो परत येणारा जो भाग आहे पृथ्वीकडे त्याच्यामध्ये होते. पृथ्वीच्या वातावरणाशी घर्षण होतं, प्रचंड हादऱ्या बसतात. या हादऱ्यांना सहन करत करत हे अंतराळवीर बरोबर समुद्रात उतरतात आणि ते सगळं टायमिंग ठरलेलं आहे. त्या टायमिंगला बरोबर पॅराशूट ओपन होतात आणि मग हे आपले पृथ्वीवरचे असणारे शूर नेव्हीची माणसं आहेत, नासाची माणसं आहेत, हे अंतराळ संशोधन करणारे टेक्निशियन आहेत, हे सगळेजण मिळून या अंतराळवीरांना सुखरूप आपल्या पृथ्वीवर आणतात. खरंच पृथ्वीवर पाय ठेवणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आपण पाहतो आपल्या घरातलं लहान बाळ जेव्हा 2 पावलं या पृथ्वीवर चालतं तेव्हा आपल्याला केवढा आनंद होतो. आणि ही व्यक्ती पृथ्वीवर चालणारी, हसणारी, खेळणारी, बोलणारी अंतराळात इतके दिवस होती. त्यांना परत सुरक्षित आणण्यासाठी जे प्रयत्न यशस्वी होतात आणि ही व्यक्ती परत पृथ्वीकडे येते. हे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी सर्व अंतराळातून सुखरूप परत येतात. त्याचा नक्की एक आनंद उत्सव आपण साजरा करूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा, अंतराळात दीर्घकाळ राहून परतल्यानंतर शरीरावर नेमके काय परिणाम होतात, आरोग्याबाबत आणि आहाराबाबत आता नेमकी कशी काळजी घेईल याविषयी आपण थोडक्यात नेमकं काय सांगाल? आता काय असतं की मी जेव्हा पृथ्वीवर आहे, आपण जेव्हा पृथ्वीवर आहोत, तर आपला चेहरा जरी बघितला, या चेहऱ्यावर आपलं नाक आहे, काल आहेत, हे सगळे जे दिसतात बाह्य घटक हे जिथल्या तिथं आहेत ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ग्रॅव्हिटी जिथं नसतं तिथे केस देखील उभे राहतील, गालांची रचना बिघडेल, डोळ्यांची रचना बिघडेल, नाकांची बिघडेल आणि आतल्या पूर्ण आपल्या रक्ताभिसरण संस्था, सेल्स आणि सर्व ज्या संस्था आहेत त्यावर ग्रॅव्हिटी शून्यमध्ये आपल्या शरीरावर, त्या अंतराळवीरांच्या शरीरावर मोठा परिणाम होतो. आता तिथं खाणं देखील आपल्यासारखं नसतं. काही अलगी आहेत प्रोटीन्स मिक्स असणाऱ्या, त्या अलगी ते खातात. तिथं देखील पाणी मुबलक नसतं, तेच पाणी रिसायकलिंग करून वापरलं जातं. या सर्व घटकांचा आपल्या शरीरावर परिणाम होताना त्या अंतराळवीरांना व्यायाम करावा लागतो. सुनीता विल्यम्सच्या या व्यायाम करत असणाऱ्या
क्लिप्स समाज माध्यमावर प्रत्येकाने पाहिलेले आहेत. आता पृथ्वीवर आल्यानंतर ह्या ज्या सिस्टीम बिघडलेल्या आहेत म्हणजे सर्क्युलेशन बघा, हृदयापासून मेंदूपर्यंत जाणारं रक्त हे ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. तिथं ग्रॅव्हिटी नसताना ते सगळं आत शरीरात होण्यासाठी करत असणारा व्यायाम, तिथं मिळणारा जो प्रोटीन्स युक्त निरनिराळ्या न्यूट्रिशन युक्त आहार यांच्या मार्फत शरीरावर आता जे परिणाम झालेले आहेत ते परिणाम पृथ्वीवर आल्यावर सगळ्या होल बॉडीचं आता त्यांचं चेकिंग होणार. सगळी काय त्यांना आवश्यक आहेत, कुठले घटक आवश्यक आहेत त्यांची त्यांना ते डॉक्टर्स पृथ्वीवरचे तंत्रज्ञ त्यांच्या शरीरासाठी योग्य ते उपचार करतील. आणि जे अवकाशामध्ये त्यांच्या पूर्ण बॉडी सिस्टीम मध्ये जो फरक झालेला आहे तो फरक परत पूर्ववत या पृथ्वीवर आणि त्यांना नक्की होईल. कुठेतरी सर बॅक टू नॉर्मल व्हायला तो वेळ निश्चितच द्यावे लागेल. आणि तो जो प्रोग्राम आहे रिहॅबिलिटेशन हा प्रोग्राम सुद्धा त्या ठिकाणी राबवला जाईल आणि त्यानंतरच नेमका हा थरार कसा होता त्यांचा अनुभव कथन सुद्धा त्या करतील. आणि या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर बातचीत केली, चर्चा केली, त्यासाठी धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू धन्यवाद सर.